नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या. आज जरा लवकर उठलो आहे कारण मला केस कापायची होती. त्यामुळे जरा म्हणलं आता केस कापून यावं. तर केस तर आता मी कापणार आहेच, त्यात काही विषय नाही. पण लई पण नाही कापणार, थोडीच कापणार आहे. सो जाऊ आपण केस कापायला. सो ब्लॉग मी बनी रही आहे. आणि आपल्याला जरा व्ह्यूज कमी यायला लागलेत. सो काहीतरी विषय वाटतं मला, अजून काहीतरी नवीन ट्राय करावं लागणार आहे त्यात. तर बघू आपण काहीतरी ट्राय करू नवीन. आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. आणि कोण जर नवीन असेल तर ब्लॉग पूर्ण बघा, मग त्याला कळत सबस्क्राईब केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. हां, फायनली मित्रांनो मी आलो केस कापायला. आणि आज पहिल्यांदा असं झालं की दुकानात कोणच नाही, म्हणजे आल्या नंबर लागलेला आहे आपला. काय राहील आणि मग आलो बघा कसं झालं आहे. इकडे निम्मे गेलेत, 3 नाम झालं आहे. तर आता केस थोडे बारीक करू आपण आणि थोडी दाढी पण कट करू. दाढी पण बघू शकता एकदम अशी जंगल पता चला आज असं झालं आहे काहीतरी. आणि अजून बघू काय करता येईल. तर भेटू आपण थोड्याच ब्लॉग में बने रहिए. मित्रांनो फायनली आपली कटिंग झालेली आहे. सो एकदम दाढी बिडी एकदम अशी क्लिअर केलेली आहे भाऊनी. आणि केस पण म्हणजे जास्त नाही कापले, थोडे कापले. तुम्ही जशी कमेंट केली होती तसेच कापले एकदम नॉर्मल. तर बघू शकता. आणि हा लुक कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपले शिवम भाऊनी केस एकदम क्वालिटी कापलेले. शिवम भाऊ इकडे बघा जरा. सो शिवम भाऊला धन्यवाद. केसला पैसे द्यायचे त्याला, फुकट थोडी केलेत त्यांनी. तर भेटू आपण थोड्यात ब्लॉग में बनी रहिए. चलो चलते अभी घरी. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे झालेली, पण परत हेच कपडे घातलेत. कारण काय हे पुढे गेल्यावर बघा की मी हेच कपडे परत घातलेत. तर चलो चलते हे. त्याच्या मागं पण काहीतरी एक कारण आहे. हो पुढं काय होतं ते चलो. तर मित्रांनो हेच कपडे घालायचं कारण हे होतं की मला लाकडं आणायचे होते. लाकडं आणले मी, तिथं काही मला व्हिडिओ काढता आला नाही कारण पाऊस यायच्या आधी मला इथं यायचं होतं. परत त्याच्यानंतर ना मी तिथनं निघालो आणि मग पाऊस चालू झाला. सो आत्ता मी चाललो आहे दूध आणायला. बघू शकता दूध आणल्यावर भेटू आपण लवकर असतो. चलो चलते आधी लवकर.
तुम्ही बोलाव का बोला ना हाय कर मी पण आलोय तू पण आलाय बाहेर दोन आपण आलाय सगळी चालत मी पण आलोय हो छोटं रंग पण आहे आता आले कुठे गेली कुठे अय दीपक दादा आला लग्नापेक्षाच बाहेर दिसतो राव दादा तू हा काय विशेष काय लावले आज कोणती क्रीम लावली हाय का हो काकी हो काकी आता आलोय आम्ही प्रॅक्टिस तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही आलोय कुठं तर आम्ही आलोय दीपक दादाच्या म्हणजे आमची वहिनी दीपक दादाची बायकोची पत्नी म्हणजे आमच्या वहिनीचा डोहाळे जेवण होतो तो आम्ही आलोय त्या डोहाळे जेवणाला बघू शकतो त्या सगळे कार्यक्रम चालू आहे तिकडं कार्यक्रम चालू आहे आत्ता सध्या तर आणि आम्ही इथं थांबलोय बाकीची मुलं आमच्या तिकडे थांबले सो आता जाऊ आपण बघू काय विषय तर मित्रांनो आम्ही घेतलं सूप आता कमी अरे आणि मी दोन्ही मारी पण इथे आणि दाजी काय म्हणता या मालकाला सांभाळायला लागतं ही असली बिनपगारने फुल अधिकारी सांभाळायला लागते ही हा किती दिवसानंतर रस्ता क्रॉस केलाय किती दिवस झाले अरे इसी के लिए तो आए हम व्लॉग निकालने के लिए काय हो हा तुमच्या लेकराला आणतो हो डिस्प्लेकडे सारखं होते छोटी वाटी थँक्यू धन्यवाद भाऊ रोटी अजून काय ए भाऊ जागाच नाही राव आता काय करायचं आता तर भाऊ आपल्याला जागा करून देतो इथं जागा नाही आपल्याकडं जेवली का एकदम बासमती राईस जेवली? एकदम क्वालिटी विषय बरं ठीक आहे मी तर आहे इथं लॉन्च नाही धन्यवाद भाऊ क्वालिटी विषय भाऊ डॉन ए डॉन भाऊ टाक रे बस ओके हे काय वांग नाही ना त्यात वांग मग टाका तो ताट आपलं फुल झालेलं आहे आता आणि जाऊ आपण आम्ही आता इथे बसलोय जेवायला आणि मी पण आहे चलो खाते आधी जाऊ का मी तसंच इकडून गेलो भारतनाथ चौकातून गेलो मला समजलं